त्या पैलवानांनी या परमेश्वराच्या आकारामध्ये 5,000-6,000 रुपयाची मागणी करताय. कासवाच्या गतीने या ठिकाणी कुस्ती होत आहे. हा नागाला करतो पैलवान करतो. हा नागाला आराम करतो. आराम प्रयत्न करा. सध्याने कासवाची कुस्ती लागलेली आहे. यामध्ये कोण कासव यांना बघायचं आहे. मध्यभागी ससा पळून थकून जाऊन एका ठिकाणी बसलेला असतोय आणि ससाच्या पुढे कासव गेलेला असतोय आणि तो कासव खरोखरच जिंकलेला असतोय. म्हणून या कासवाच्या संतगतीने कुस्ती या ठिकाणी होत आहे. दोन्ही पैलवानांची पाठ देखील अजून मातीला लागलेला आहे. खडाखडी कुस्ती होत आहे. डोक्याला डोकं फिरत आहे आणि दोन्ही पैलवान फक्त मनगटी पकडत आहेत. तिथून कुस्ती निकाली आली अजून अजून बरोबर आहे की गुडघे देखील आपल्याला अजून मातीला लागलेले आपल्या गुडघ्याला माती लागलेली नाही. अभिनंदन आहे तुमचं. लोक टाळ्या वाजवतील करत तुमच्या कुस्तीला. डाव साधण्याचा प्रयत्न. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी माता व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे जाणते राजे श्री छत्रपती शिवाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रतिवर्षी सणाप्रमाणे याही वर्षी आमच्या वाघरीच्या आराधनेवर श्री परमेश्वराच्या यात्रा महोत्सवानिमित्त त्या चालत आलेल्या लाल मातीच्या कुस्ती आखाड्यातील कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व कुस्तीमारी शिकलो कुस्ती हात नगरी कुस्ती मारतो श्री कातात कुस्ती मारलं तर कुस्ती निकाल मारतो श्री. हा कुस्ती निकाल मारतो श्री. आपल्याला कुस्ती आठवली कुस्ती ह्या मार्गात निकाल माहिती होतं मी मरताना गेला मानत तिला लाडू पैलवान शरीराची चिकलानं मागलेले पण कुस्ती काय करून दाखवत नाही राहतो मी. प्रेक्षकांना विनंती आहे गोंधळ करू नका. कृपया शांत बसून घ्या. शांत बसून घ्या. कुस्ती कमिटीला देतात ते काय हाराचा पैसा नाही तुम्हाला द्यायला. म्हणून कुस्ती निकाली करा आणि बक्षीस जिंका आणि प्रेक्षकांकडून वाहवा देवा. प्रेक्षकांनी बसून घ्या. कृपया बसून घ्या. बसून घ्या. कुस्ती निकाली अजून आपल्या गुडघ्याला आणखी 10 मिनिटांमध्ये वाढून जाऊ आपण. आपल्या गुडघ्याला अजून माती लागली आहे. हो अभिनंदन आहे तुमचं. हा अशा प्रकारची कुस्ती झाली पाहिजे. अशा प्रकारचं टाळ्या वाजवा. टाळ्या जर तुम्ही टाळ्या थोडक्यात चुकलं नाही. अजून डाव शब्दाचा प्रयत्न केला. कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. अजून परवा चोरी स्टोर आहे. सिंधू धर्मगिरीची चोरी स्टोर आहे. चिखलानं मारलेले खांबा घुम झालेले आहे. रेड्याची ताकद दोन्ही पैलवानामध्ये आलेली आहे. सुद्धा डोकं देखील घालून झालेलं आहे.
आता या परमेश्वर आखाड्यामध्ये नियुक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या या श्री परमेश्वर कुस्ती आखाड्यामध्ये या ठिकाणी अनेक मल्लांच्या कुस्त्या पार पडत आहेत. या ठिकाणी हा परमेश्वर कुस्ती आखाडा अगदी पुरातन काळापासून अतिशय भव्य भव्य बांधकाम आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि आपल्या कर्नाटक महाराष्ट्रामध्ये एक धाववंत कुस्ती होतो आणि कुस्ती दोन्ही ठिकाणी परमेश्वर कुस्ती आखाड्यामध्ये कुस्ती पाहण्यासाठी ताकद झालेला आहे. त्याचे मुलांनी श्री परमेश्वर कुस्ती आखाड्यामध्ये आपली वांद्रेची भूमी ही शूर वीरांची नवरत्नांची आणि महामातांची भूमी आहे. या भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये देखील आपल्या वांद्रेचा खूप मोठा योगदान आहे. तसेच मराठवाडा स्वतंत्र काळामध्ये देखील आपल्या वांद्रे गावामध्ये खूप मोठी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्या कर्नाटक राज्यातील रोड गाव असेल आपल्या उत्तर गावातील आपल्या नागरिकांना आश्रय देऊन खऱ्या अर्थाने मराठवाडा संस्थानामध्ये आपल्या लोकांना वाढ देण्याचं त्यांना आश्रय देण्याचं काम आपल्या वाटणीच्या पूर्वजांनी केलेलं आहे. आपल्या पूर्वजांच्या त्या संबंधाच्या बंधारावरती आपला हा सध्याचा वाटणीचा उभा आहे आणि त्यांच्या प्रेरणा करून आपल्या वाटणीची पुढील वाटचाल चालू आहे. त्यांच्या कार्यस्मृतीला आपल्याला समस्त वाटणीकरांचं करतो शेवटची कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. या वारकरी कुस्ती आखाड्याला अनेक नामवंत पैलवानांचं महाराष्ट्र कुस्ती असणाऱ्या अनेक पैलवानांचं या ठिकाणी कुस्ती झालेली आहे. या ठिकाणी कुस्ती अतिशय सुंदर अशा कुस्त्या या ठिकाणी आपल्या श्री परमेश्वर कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. आपली अंगभूत कुस्तीची कला या ठिकाणी हे कुमार वयस्क मुलं सादर करत आहेत आणि त्यांच्या कुस्तीची कला त्यांच्या कुस्तीची कसरत त्यांच्या कुस्तीचा खेळ पाहण्यासाठी या वारकरीच्या कुस्ती आखाड्यामध्ये प्रेक्षक मंडळींची संपर्क झालेली आहे. अतिशय सुंदर अशा कुस्त्या वारकरीच्या कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. या ठिकाणी लक्ष द्यायचं सर्वांनी कसं आहे यांच्या या निधनानिमित्ताने या ठिकाणी 2 मिनिटं उभे राहून त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार सर्वांनी 2 मिनिटं या ठिकाणी उभं राहायचं आणि आमच्या गोष्टींना आपण श्रद्धांजली या ठिकाणी व्हायचं. कुस्तीचा संस्कार अजूनही अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून 2 मिनिटं श्रद्धांजलीच्या ठिकाणी व्यक्त करायचं. कृपया सर्वांनी 2 मिनिटं उभं राहा. आपल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहा आणि शांतपणे आपण बाबूराव या ठिकाणी नुकतेच महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बाबूराव येतो हर्षवर्धन पत्नीच्या पहिलवानाने महेंद्र गायकवाड यांचा 4-3 पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. हा सर्वत्र